हे बघितलं काय राहाडा झालाय, आता खालचा ढोकळा वरच्या ढोकळ्याला चिटकलाय, त्यामुळे मी कधीच मेजरमेंट न काहीच करत नाही. मेरा जीवन कोरा कागज कोरा, ओ एक हवा का झोंका, टूटा डाली से फूल, टूटा डाली से फूल, ना पवन की ना चमन की, किसकी है ये भूल, किसकी है ये भूल, खो गई खुशबू हवा में, कुछ न रह गया मेरा जीवन. पहले दिवशी गुड मॉर्निंग. सो आज बनवणार आहे मी 2 प्रकारचा ढोकळा. आदित्यचा फेवरेट आहे रवा ढोकळा, माझा फेवरेट आहे बेसनचा ढोकळा. सो आज मी दोन्ही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघूयात माझ्या स्टाईलनं ढोकळा मी कसं बनवते. माझ्या ह्या ढोकळ्याच्या रेसिपी नेहमी छान होतात, होपफुली आज पण छान व्हावेत आणि तुम्ही या पद्धतीने नक्की ढोकळा ट्राय करून बघा, छान होतो. सो इथे मी घेतले आत्ता सध्या रव्याचा ढोकळा करण्यासाठी. हा जरा दह्यात भिजून ठेवावा लागतो त्यामुळे घेतलाय. आणि मी पिते कोहळ्याचं ज्यूस. सकाळी आत्ता सध्या आम्ही सगळेजण रोज सकाळी उठलं कोहळ्याचा ज्यूस पितोय. खारू तर आले आहेत म्हणजे दिसताय का, आवाज येतोय फक्त. युजली मी ढोकळा बनवताना मेजरमेंट्सनं काहीच करत नाही, मला अंदाजे असं काय माहिती कसं काय जमतो. पण मी जेव्हापासून फर्स्ट टाईमपासून जेव्हा ढोकळा करते अंदाजेच करते आणि तो नेहमी चांगला होतो. पण आता आपण आज मी दाखवते रेसिपी शेअर करते म्हटलं, असं मला अंदाजे टाकून नाही चालणार, मला जर शेअर करायचं म्हटलं थोडं तर काहीतरी प्रमाण सांगावं लागेल तुम्हाला. त्यामुळे आपण आज ट्राय करू वाटीनं की मी कशा पद्धतीनं टाकते. सो लेट्स ट्राय. तर साधारण 1 बाउल असं मी रवा घेते. अर्धी वाटीन थोडंसं वर दही आहे, कारण हे जास्त आंबट नाही. जर आंबट असेल तर तुम्ही अर्धीच वाटी घ्या. मी ह्या ठिकाणी आता हे आंबट नाही, फ्रेश लावलेलं दही आहे त्यामुळे एवढं घेते. अर्धी वाटीला थोडंसं वर. पुढे आपण थोडं थोडं असं करून पाणी घालून घेणार आहोत. त्यानंतर हे मिक्स करून घेते. त्यानंतर मीठ, साखर पद्धतीनं मिक्स करायचं आहे. आणि जसं गरज वाटेल तसं मी म्हणजे कधी कधी रव्यामध्ये काही रव्यात जास्त पाणी बसतं, काही रव्यात कमी पाणी बसतं, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण नाही सांगू शकते. पण कन्सिस्टन्सी दाखवते कुठल्या कन्सिस्टन्सीचा पाहिजे. साधारण अर्धा ग्लास पाणी ह्याच्यात आरामात बसतं. आपला जो रवा आहे तो थोडासा फुलणार आहे पाण्यामध्ये, त्यामुळे थोडं मी आत्ता या पद्धतीचं बॅटर ठेवले. बघूयात आता आपल्याला ह्याला 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. सो माझ्याकडे या पद्धतीचे 2 कंटेनर आहेत, त्यामुळे मला इझी पडतं ढोकळा करायला. आता मी इथे पाणी गरम करायला ठेवले ह्या बाजूला. आपण झाकून ठेवूया म्हणजे लवकर गरम होईल. आणि हे ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून घेऊयात. बेसला खाली व्यवस्थित तेल लावलं म्हणजे ढोकळा खाली चिटकत नाही, हे सगळ्यांना माहिती आता. त्यानंतर दुसरा ढोकळा बनवतोय बेसनचा, त्यासाठी मी साखर घेतली, त्यात पाणी घालून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यात मीठ घालून घेणार आहे, थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे आणि सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. आणि ह्यात आता मी घालणार आहे तेल. सो या पद्धतीनं माझ्या ढोकळ्याची रेसिपी आहे, तर छान होते बरं का. पण आता मला टेन्शन येते, मी व्हिडिओ काढते त्यामुळे खूप पसारा झाला आहे घरात. पण ठीक आहे, चलो आता आवरते आणि हळूहळू. त्यात मी डायरेक्ट आता हे पीठ घालणार आहे आणि मग सगळं मिक्सचर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. सो दोन्ही बॅटर रेडी आहे. ते या बॅटरला आपण पीठ चाळून वगैरे काहीच घेतलं नाही, त्यामुळे आता मी गाळणीनं चाळणीनं वॉटेवर त्याला ह्या पिठाला गाळून घेणार आहे. जे बेसनचं आहे त्याला, म्हणजे त्याच्यात थोड्या काही गठुळ्या वगैरे असतील ते सगळं निघून जाईल. आणि या बाजूला मस्त पाणीसुद्धा उकळलं आहे आपलं. सो आता आपण पटकन करून घेऊयात ह्याची तयारी. आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत इनो. सो तो छान फ्लफी आणि मस्त ढोकळा बनतो. ह्याच्यात हवं तर मिरच्यासुद्धा टाकू शकतो आपण, म्हणजे थोडासा तिखट होईल. टाकूच आहेत आपण थोड्याशा. मी नेहमी असंच करते, आधी पीठ सगळं भिजवून वगैरे घेते आणि त्यानंतर त्याला गाळणीतून गाळून घेते. मला ही प्रोसेस साधी सोपी वाटते. आधी सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर गाळून घ्यायचं. ह्याच्यानं सगळे जे गोष्टी आहेत ते व्यवस्थित एकत्रही होतात.
तसं नाही टाकलं तरी चालेल, पण मी आता उगाचच नाही टाकायचं तर थोडंसं टेस्टसाठी टाकू शकतो, आणि नसेल टाकायचं तर नाही टाकलं, वरून थोडंसं तिखट स्प्रिंकल केलं तरी चालतं. सो आपण टाकून घेतले. ह्या पद्धतीचे दोन्ही बॅटर रेडी आहे. आता आपण ह्याच्यात इनो टाकून घेणार आहोत. इनोचा उपयोग मला वाटतं डायजेशनपेक्षा जास्त आजकाल रेसिपीमध्ये चाललेला असतो. केक ढोकळ्यामध्ये इनो इस्ट ऑर वेस्ट, इनो इज द बेस्ट. आणि आता ह्या जी प्लेट आहे ज्याला आपण तेल लावून घेतलेलं मगाशी, आपण त्यात हे बॅटर घालणार आहोत. तर वरतून थोडंसं मी मिरची पावडर असते, लाल मिरची पावडर, ती कश्मीरी लाल, ती स्प्रेड केलेली आहे. आणि आता पटकन व्हिडिओच्या नादात न लागता पटकन आपण हे बेसनचं हे करून घेऊ, म्हणजे दोन्ही ढोकळे ॲट अ टाईम मला सोबत ठेवता येईल. सो एक संपूर्ण जी पॅकेट आहे इनोचं तेवढं टाकलेलं आहे. वरतून थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून इनो ॲक्टिवेट होईल. या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आणि आपलं बॅटर तयार आहे. सो या पद्धतीनं वरतून ऑप्शनल आहे, पण लाल मिरची पावडर टाकल्याने छान दिसतं, त्यामुळे मी टाकून घेतली आहे. छानच असतं. हळद आणि इनो लिंबूची सगळी रिॲक्शन होऊन ढोकळ्याचा कलर थोडासा चेंज होतो, त्यामुळे मी हळदीचा वापर अजिबात करत नाही. आणि वरतून थोडंसं तिखट मी टाकते, त्याच्यामुळे छान दिसतो ढोकळा. कधी टाकते कधी नाही टाकत, डिपेंड्स. नाही टाकला तरी काही हरकत नाही. वरतून आपण जेव्हा फोडणी देणार आहोत त्यात मिरची वगैरे सगळ्या गोष्टी ॲड होणारच आहेत, पण जस्ट छान दिसावं मी व्हिडिओही करते त्यामुळे टाकले. आणि आता आपण थोडंसं मीडियम टू हाय फ्लेम जे आहे त्याच्यावर ठेवणार आहोत ढोकळा, साधारण 10-12 मिनटासाठी. चटणी करायला गेले आणि सुकं खोबरं पण संपले, त्यामुळे मग आता आदित्य जे आहे ते आपण ओल्या नारळाची चटणी करूया. स्वतःचे खोबरं आहे का नाही कसं असं फोडू नको. मस्त पाणीच नाही त्यात. तुला खोबरं पाहिजे, पाणी पाहिजे. खोबरं पर्यंत यात घेतले मी थोडीशी कोथिंबीर, एक मिरची, थोडासा कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे आहे. सगळा माझी ताकद दिवसभराची इथंच घालवती. अरे जिमला जातोस एवढी ताकद बनवायला, मग काहीतरी वापर नको का? आता कसली चटणी बनवू? सो साधारण 12 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता आपण चेक करूया ढोकळा झाला आहे की नाही. थोडंसं पाणी पडले ते मी हलक्या हातानं कापडानं वरच्यावर डॅब करून घेते आणि आता चेक करूयात टूथपिक टाकून. खूप शोधल्यानंतर थोडंसं तरी खोबरं मिळाले, ते दही घालून आता मस्तपैकी चटणी बनवून घेते. ढोकळा झाला तो चांगला आहे, पण कोणाला सोबत रेसिपी शेअर करायची, पाहुणे आले, काही स्पेशली ठरवायचं म्हणलं ढोकळा बनवायचं की मग हे असा उद्योग होतो. आता खालचा ढोकळा वरच्या ढोकळ्यात चिटकलाय. असं नाही की मी ढोकळा बनवत नाही, मी नेहमी ढोकळा बनवते आणि सगळ्यांना आवडतो, पण आता मी व्हिडिओ काढते तेवढ्या करता रेसिपी शेअर करायला. आणि हे बघितलं काय राहाडा झाला, आता खालचा ढोकळा वरच्या ढोकळ्याला चिटकलाय. त्यामुळे मी कधीच मेजरमेंटनं काहीच करत नाही, असं गणतं. मला अंदाजे जे होतं, अचानक जे होतं ते चांगलं आणि भारी होतं. ह्याचं ठरवून काहीतरी केलं ना, गणतं म्हणजे गणतंच. एकतर चटणी बनवायला खोबरं मिळालं नाही, त्याच्यात आता हे असा राहाडा. हां मला कळत नाही. ठीक आहे चलो बघूयात काय होतंय. आता हा तडका बनवलाय, हा टाकूयात आपण ढोकळ्यावरती. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि या पद्धतीने माझे मस्त दोन्ही ढोकळा तयार आहेत. सो ठीक आहे, थोडासा ढोकळा माझा गणला, पण टेस्टला मात्र कमाल झालेला. खोटं नाही सांगते, खरंच सांगते, खरंच छान झालेलं टेस्टला. आज व्हिडिओ बनवायचा छान मस्तपैकी. माझा ढोकळा सगळ्यांना आवडतो, पाहुणे येतात त्यांना आवडतो, अजून कधी मध्ये आधी बनवते तर सगळ्यांना घरच्यांना खूप आवडतो आणि सगळे खूप कौतुक करतात माझ्या ढोकळ्याचं. कोणी पाहुणे आले का बनवायला लावता, पण तेव्हा तो नेहमी नाही मोस्ट ऑफ द टाईम, म्हणजे जर मला 5 वेळा ढोकळा करायला लावला तर तो 3 वेळा गणतो कुणी आल्यानंतर. आणि जर मी घरी एकटी असेल, आमच्यात घरच्या घरी खायला केला तर 5च्या 5 वेळा तो एकदम छान आणि कमाल ढोकळा बनतो. पण आज मी व्हिडिओ करत होते त्यामुळं तो गणलाय. बाकी तुम्ही ही रेसिपी ट्राय करूच शकता. सो छान आहे, इझी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. आणि जर तुम्ही सिंगल कंटेनरमध्ये एकच ढोकळा केला तर वरती चिटकायचे सुद्धा चान्सेस खूप कमी आहेत. अरे तोंड उघडणं, खायला कसं उघडतं, बोलायला नाही उघडत का? सांग लोक. खरंच छान झालं. आता इकडे ह्या बाजूला मावशीची रेसिपी चालू आहे, साबुदाणा आणि बटाटा पापडी. मावशी रेसिपी सांगा तुमची. अर्धा किलो साबुदाणा, 1 किलो बटाटे. सो मावशी बनवता आहेत इथे उपवासाच्या चकल्या.